कर बचतीचा मास्टर स्ट्रोक HUF हिंदू अविभक्त कुटुंब. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण पैसे कमावतो, पण त्याहीपेक्षा जास्त चिंता आपल्याला असते ती टॅक्स वाचवण्याची. आजवर आपण टॅक्स वाचवण्यासाठी ATC, PPF किंवा इन्शुरन्सचा विचार करतो. पण आपल्या भारतीय कायद्यात कर बचतीसाठी एक असा मास्टर स्ट्रोक उपलब्ध आहे ज्याकडे अनेक मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक दुर्लक्ष करतात. होय, मी बोलतोय HUF म्हणजेच हिंदू अविभक्त कुटुंब बंधन. एका वर्तमानपत्रातील ताज्या माहितीनुसार आणि CA नितीन कौशिक यांच्या मते या एका टूलचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचा टॅक्स मोठ्या प्रमाणात वाचवू शकता. नेमकं हे HUF काय आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा, चला सविस्तर पाहूया. सेगमेंट 1, HUF म्हणजे नक्की काय. सर्वात आधी समजून घेऊया HUF म्हणजे काय. प्राप्तकर कायद्यानुसार HUFला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणजेच सेपरेट लीगल एंटिटी मानले जाते. याचा अर्थ असा की जसे तुमचे स्वतःचे वैयक्तिक पॅन कार्ड असते तसेच तुमच्या कुटुंबाच्या नावाने एक वेगळे HUF पॅन कार्ड काढता येते. ही फॅमिली युनिट स्वतःच्या नावाने मालमत्ता खरेदी करू शकते, व्यवसाय करू शकते आणि गुंतवणूकही करू शकते. सेगमेंट 2, 8 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कसे, गणिताची गंमत. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. जानेवारी 2026 मधील नवीन कर प्रणालीच्या नियमांचा विचार केला तर 4 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. येथेच खरी गंमत आहे. तुमचे वैयक्तिक उत्पन्न 4 लाखांपर्यंत करमुक्त राहील. जर तुम्ही HUF तयार केले तर HUFचे 4 लाखांचे स्वतंत्र उत्पन्नही करमुक्त राहील. म्हणजेच कुटुंबाचे एकूण 8 लाखांपर्यंतचे उत्पन्न तुम्ही कायदेशीररित्या करमुक्त करू शकता. हा दुहेरी फायदा फक्त HUFमुळे मिळतो. सेगमेंट 3, स्लॅब व्यतिरिक्त मिळणारे जबरदस्त फायदे. मित्रांनो, फायदा फक्त स्लॅबपुरता मर्यादित नाही. HUFला इतरही अनेक नवे सवलती मिळतात जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. स्वतंत्र वजावट. जसे तुम्हाला वैयक्तिकरित्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांची आणि 80D अंतर्गत आरोग्य विम्याची सवलत मिळते, अगदी तशीच स्वतंत्र सवलत HUFच्या पॅन कार्डवरही मिळते. गुंतवणूक आणि IPO. तुम्ही HUFच्या नावाने FD, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे IPOमध्ये अर्ज करताना तुम्हाला वैयक्तिक आणि HUF अशा 2 वेगळ्या पॅनमुळे शेअर्स मिळण्याची शक्यता वाढते. भांडवली नफा. शेअर्स किंवा मालमत्ता विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावरही HUFला स्वतंत्र सवलत मिळते. सेगमेंट 4, वडिलोपार्जित मालमत्ता आणि टॅक्स प्लॅनिंग. बऱ्याचदा आपल्याला वडिलोपार्जित घर किंवा जागेतून भाडे येते. जर हे भाडे तुम्ही तुमच्या वैयक्तिक खात्यात जमा केले तर तुमचा टॅक्स स्लॅब वाढू शकतो. पण जर हे उत्पन्न तुम्ही थेट HUFच्या खात्यात दाखवले तर तुमचा वैयक्तिक स्लॅब वाढत नाही आणि टॅक्स वाचतो. सेगमेंट 5, HUF स्थापन करणे किती सोपे आणि खबरदारी. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे करायचे कसे. तर ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी फक्त एका घोषणापत्राची गरज असते. यात कुटुंबाचा प्रमुख, ज्याला कर्ता म्हणतात, आणि इतर सदस्यांची नावे असतात. या आधारे स्वतंत्र पॅन कार्ड आणि बँक खाते उघडले की ही संस्था एक स्वतंत्र करदाता म्हणून कार्यरत होते. पण थांबा, इथे एक धोक्याची सूचना आहे. तुम्ही तुमचा वैयक्तिक पगार HUFच्या खात्यात वळवून टॅक्स वाचवू शकत नाही. HUFमध्ये येणारे उत्पन्न हे वडिलोपार्जित मालमत्ता, व्यवसाय, भेटवस्तू किंवा गुंतवणुकीतूनच आलेले असावे लागते. त्यामुळे वडिलांकडून आणि आजोबांकडून मिळालेल्या मालमत्तेतील कायदेशीर फरक समजून घेणे गरजेचे आहे. समारोप. थोडक्यात सांगायचे झाल्यास, ज्या कुटुंबांचे उत्पन्न अनेक स्रोतांमधून येते, जसे की घर भाडे, व्यवसाय, शेअर्स, त्यांच्यासाठी HUF हे दुसऱ्या इंजिनप्रमाणे काम करते. हे केवळ टॅक्स वाचवण्याचे साधन नाही, तर तुमच्या भावी पिढीसाठी संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करण्याचे उत्तम साधन आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही HUFचा विचार केला नसेल तर आजच आपल्या CA किंवा आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा आणि या मास्टर स्ट्रोकचा लाभ घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आर्थिक साक्षरतेच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.